आता शिक्षणाच्या माध्यमातून लहान वयातून जर महिलांविषयी जर द्वेष निर्माण करण्याचं काम जर हे शासन करत असेल तर खरोखर या शासनाचा काँग्रेसच्या वतीनं आम्ही एक निषेध करतो आणि या विद्यार्थ्याच्या पाठीशी आम्ही सर्व काँग्रेस आणि आमचे शहर जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र पातळीवर सुद्धा आणि नॅशनल पातळीवर सुद्धा हा विषय नेऊन आम्ही नेहमी या उपोषणकर्त्याच्या ज्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही यांच्या सोबत आहोत। आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे सर्व महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी, युवक काँग्रेस, NSY आणि आमचे युसुफभाई आम्ही सर्व यांच्या पाठीशी आहोत। आणि शासनाने ताबडतोब या विद्यार्थ्यांचं काही त्याच्या जीवाला काही धोका होण्याच्या अगोदर त्यांनी ताबडतोब त्यांच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा। आणि काँग्रेसची सर्व मंडळी आपण इथं यांना साथ देण्यासाठी आपण आलेलो आहोत। हे तरुण मित्र हे भविष्य आहे हे देशाचं आणि देशाच्या भविष्याला आणि हे मेरिटवर आताच्या पोरांनी सांगितलं की आम्ही मेरिटच्या बेसिसवर आमचं सिलेक्शन होते आणि अशा विद्यार्थ्यांना जर तुम्ही उपोषण करायला लावता आणि या माध्यमातून त्या निर्णयाच्या निषेधार्थ किंवा तो निर्णय बाद करून 50-50% समानतेचा महिलांना पण 50% नोकरी आणि पुरुषांना पण 50% नोकरी देण्यासाठी परत तो GR रद्द करून 50% करावा यासाठी आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 3 दिवसापासून हे विद्यार्थी बसलेले आहेत। 3 विद्यार्थ्यांची प्रकृती पण खालवली आहे। शासनाने प्रशासनाने एवढं ह्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे की 3 दिवसापासून ह्या विद्यार्थ्यांचं मेडिकल करण्यासाठी, मेडिकल चेकअप करण्यासाठी कोणताही प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर इथे आलेला नाहीत। कलेक्टर ऑफिसच्या वतीने कोणताही नायब तहसीलदार RDC त्यांचं निवेदन किंवा त्यांची म्हणणे ऐकण्यासाठी आलेला नाही। यावरून शासन आणि प्रशासन या विद्यार्थ्याकडे किती दुर्लक्ष करतंय याच्यावर दिसून येतं। म्हणून आज आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष आमचे शेख युसुफभैया यांनी आम्हाला तात्काळ फोन करून सर्वच काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना, NSYच्या पदाधिकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना इथं बोलवून या विद्यार्थ्यांना समर्थन दिलेलं आहे। जोपर्यंत हा शासन निर्णय परत होत नाही, जोपर्यंत या विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही असं ठरवलं आहे, युसुफभाई आम्ही असं सर्वांनी ठरवलं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांसोबत या आमरण निर्णय घेण्यात आलेला 80-20चा पॅटर्न नोकर भरतीसाठी। तर याचा हे विद्यार्थी विरोध करत आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये NSY त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे। हा लिंगावर आधारित जो वैद्यकीय शिक्षण विभागाने जो निर्णय घेतला आहे तो असंविधानिक आहे। संविधानामध्ये प्रत्येकाला समसमानता आहे, आपल्याला आपण सगळे जाणून आहोत। तर आम्ही लवकरात लवकर हे पूर्ण राज्यभर आंदोलन घेणार आहोत आणि हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू। नक्की ज्यावेळेस तुम्ही अडचणीचा वेळेस सचिन त्यावेळेस आम्हाला कळवलेलं आहे आणि यावेळेस सांगा सचिन तू घाबरू नको, आम्ही आणि सगळं वंचित बहुजन आघाडी हे सर्व पक्ष सगळे आपल्या सोबत आहे। त्यामुळे मी एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो, सचिन तुझ्या कष्टाला, तुझ्या शिक्षणाला आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि सर्व विद्यार्थीचे जो अन्याय झाला आहे विद्यार्थ्यांना त्याचाही आम्ही यालाही शिक्षण वाया जाऊ देणार नाही, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो। धन्यवाद। आणि मित्रांनो, मला तुम्हाला आमचे जे उपोषण करते सचिन कंधारे त्यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची आहे। युसुफभाई, अभय सर, सागर दादा, सतीश भाऊ सगळेच इथे आहेत, अरुण भाऊ आहेत, जयश्रीताई आहे, सचिन कंधारे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जी आमची एम्सची सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा असते तिथं पण 80-20 हा रेशो लावलेला आहे। त्या 80-20च्या रेशोमध्ये यांनी सिलेक्शन घेतलेलं आहे आणि 30 ऑगस्टला एम्स रायबरेलीला यांचं सिलेक्शन आहे आणि 30 ऑगस्ट यांची जॉईनिंग आहे। पण यांनी निर्धार केलेला आहे महाराष्ट्राचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी महाराष्ट्राचं आंदोलन करणार। आम्ही प्रोपोगंडा करणारे विद्यार्थी नाही आहोत, आम्ही मेरिटवर बेसिसवर वाढणारे आहोत, अभ्यासही सोबत कौतुक आहे। यानंतर याकरिता आमचे शहर जिल्हा अध्यक्ष युसुफभाई काँग्रेसचे अध्यक्ष इथं आवर्जून उभे राहिले, त्यांच्यासोबत आमचे अल्पसंख्याकांचे जे नेते आहेत अनिश पटेल साहेब जिल्हा अध्यक्ष ते सुद्धा इथं उपस्थित आहेत। युवक काँग्रेसचे आमचे निंबाळकर साहेब आहेत, गेले शांबेवाडी आमचे NSYचे प्रदेश अध्यक्ष सागर साळुंके इथं आले। खरोखर आम्ही काँग्रेस आता तुम्हाला सांगायची गरज नाही, या देशाला वाचवत असेल तर फक्त एकच